हां, मी आधीच सांगते, व्हिडिओ मोठा होईल तर शेवटपर्यंत बघा. आणि एका गावात एक गरीब कुटुंब होतं. दोघं नवरा बायको, 2-3 लेकरं. मग ते नवरा काही कामालाच जात नव्हता. मग बायको रोज म्हणायची, अहो कामाला जावा, लेकरं बाळं खायचे, कामाला जावा, कामाला जावा. ते जातच नव्हता. तो काय म्हणायचा, अस्सल हरी तर दिल खटल्यावरी, अस्सल हरी तर दिल खटल्यावरी. असं करत करत ती बायको म्हणली, कशाचा हरी द्यायचा तुम्हाला. आणि मग एक दिवशी त्यांच्या घरी चोर आले. चोर आले तर ते चोरांना म्हणला, असं करा, माझ्या घरात काय नाही, त्या नदीच्या काठाला तिथं एक दरड कोसळली आणि त्याच्यात एक हांडा निघालेला आहे. तर त्या हांडा अर्धाच अडकला आहे. तर तो दगडीच अडकलेला आहे, तो जाऊन तुम्ही काढून आणा. तर त्यांनी बघितला होता त्या हांडा, पण ते काढायचा ते बी कष्टच आहे ना. त्याला घरात पाहिजेत, खाटावरी अस्सल हरी तर दिल खटल्यावरी. तर तो म्हणला, मग ते काढून आणायचं तर आणला नाही त्याने. आणि त्यांना सांगितलं चोरांना, तिथं ते हांडा आहे धानाचा. ते चोर तिथं गेले, ते हांडा काढला. तर त्यांनी झाकण उघडल्यावर त्याच्यात सगळे साप आणि इंचूच. मग त्यांना काय वाटलं, ह्याने आपल्याला खोटं सांगितलं. मग त्यांनी त्या हांडा घेतला आणि ह्याच्या घरावर गेले. आणि वरून ते पहिलं धाब्याच्या घराला ते मध्ये होल असायचं, त्याला त्याला ते सवान म्हणतात. आणि मग त्याच्यातून त्यांनी ते ओतलं बदाबदा खाली. ते ओतल्यावर त्याचे सगळे हिरेच झाले. हिरेन माणिकन सगळं घरात सगळं बदाबदा बदाबदा वाटल्यावर सगळा उजेड झाला. आणि मग त्याला मग म्हणला, बघ बरं, बायकोला म्हणला, बघ बरं, मी म्हणलं ना तुला, असं हरी तर देन खाटल्यावर आहे, दिलं का नाही. तर मी तुम्हाला सांगते का, कुठली बी गोष्ट मनात पाहिजे तर ते आपली बरोबरी इच्छा पूर्ण होती. शेवटपर्यंत पाळायचं बरं का. पण ते शेवटपर्यंत त्यांनी कसं, जोपर्यंत हारी देत नाही तोपर्यंत त्यांनी कामच केलं नाही. तर शेवटपर्यंत ते पाळलं पाहिजे. बरोबर ना मंडळी. तर कमेंट करा ह्या आजीला आणि लाईव्ह बी करा. बरोबर ना.